नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोक्युरेन या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर आणि त्यामध्ये आजचा आहे 4th लेक्चर. आजच्या या व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर जर तुम्हाला फ्री नोट्स पाहिजे असेल तर आजच प्ले स्टोर वरून बायोकिरण हे ॲप डाउनलोड करा, तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि रजिस्टर केल्यानंतर फ्री नोट्स सेक्शनमध्ये जाऊन नोट्स ॲक्सेस करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स बरोबरच पहिली एक्सरसाइज जी आहे तर ती स्टेट बोर्ड पॅटर्ननी आहे आणि सेकंड एक्सरसाइज जी आहे तर ती तुम्हाला सीटी आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला अशा 2 एक्सरसाइज मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की स्टेट बोर्डसाठी आणि सीईटी नीटसाठी दिलेले आहेत. ती जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर स्टेट बोर्डमध्ये नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनला स्टार्ट करूया. सो लेट स्टार्ट. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते कसे बनवले जातात, आणि त्याचंच एक एक्झाम्पल म्हणून आजच्या या सेशनमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे ते म्हणजे ट्रान्सजेनिक प्लांट. ट्रान्सजेनिक प्लांट जे आहे त्याच्या नावातच आहे ट्रान्सजीन. ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर केलेला, जीन दॅट इज द सेगमेंट ऑफ डीएनए. आता हा जीन जो आहे तर तो दुसऱ्या कुठल्याही ऑर्गॅनिझमचा, कुठल्याही अॅनिमलचा किंवा प्लांटचा, बॅक्टेरियाचा असू शकतो, जो की ट्रान्सफर केलेला आहे प्लांटमध्ये ह्युमनच्या नीड्स ज्या आहेत तर त्या कम्प्लीट करण्यासाठी. तर बघा, सो आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे आजच्या लेक्चरला, दॅट इज द ट्रान्सजेनिक प्लांट. सो द ह्युमन रेस इज very dependent on the agriculture, and as world population continue to expand, there must be continuous reassessment of agriculture practices to optimize their efficiency. बघा, खूप मी मागच्या लेक्चरला पण बोललो, आता पण बोलतो की जगाची लोकसंख्या कंटिन्युअसली वाढत आहे, पण त्याच प्रमाणात ऍग्रिकल्चरल लँड म्हणजे शेतीची जमीन आहे तर ती कमी कमी होत चाललेली आहे. आणि त्यामुळे काय चाललंय तर ऍग्रिकल्चर फील्डवरती एक प्रेशर पडलेला आहे की एवढ्या सगळ्या लोकसंख्येला आपल्याला अन्न पुरवायचं आहे, मग आपण कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या वनस्पती किंवा पीक आपण तयार केले पाहिजे. सो सिन्स अर्ली टाइम ह्युमन बिंग हॅव सॉफ्ट टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट प्लांट्स. सो आपल्याला सगळ्यात सुरुवातीपासूनच माणसाने एक नजर अशी ठेवलेली आहे की आपल्याला जे काही फूड आहे तर त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे, त्याचबरोबर त्याची प्रोडक्टिव्हिटी म्हणजे इल्ड कॅपॅसिटी सुद्धा इम्प्रूव्ह करायची आहे. सो दिस वॉज डन बाय सिलेक्शन अँड ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोसिजर दॅट वीआर पॉइंट्स ट्रॅकिंगली स्लो अँड डिफिकल्ट. सो जेव्हा आपण ट्रॅडिशनल मेथड वापरतो, सिलेक्शन मेथड असेल किंवा ब्रीडिंग मेथड असेल, तर ती थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे, स्लो प्रोसेस आहे, आणि त्यामुळे ट्रॅडिशनली ब्रीडिंग प्रोग्राम्स involve sexual crosses which resulted in the high quality of present day food such as wheat, rice, corn, potato. हे सगळं आपण ट्रॅडिशनली करतो, जे की आपण आपल्या पाठीमागच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलं. जर तुम्ही ते बघितलेलं नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन व्हिडिओ नक्की बघा. इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनचा फर्स्ट व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं आहे की हायब्रिडायझेशन काय. ओके, सो मोर रिसेंटली बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस have been applied to this plant to create genetic variation that are beneficial for mankind. आता मात्र आपण काय करतोय, प्रेझेंट कंडिशनला रिसेंटली बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपण काय करतो, जेनेटिकली मॉडिफाईड करतो. म्हणजे जिनोम जो आहे, जिनोम दॅट मीन्स द टोटल हॅप्लॉइड कंटेंट ऑफ द सेल, आणि हे जे टोटल जेनेटिक कंटेंट आहे तर त्यालाच आपण काय करतोय, तर त्याला आपण बेटर बनवतोय, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन क्रिएट करतोय आणि ह्युमनसाठी, मॅनकाइंडसाठी बेनिफिशियल असे रिझल्ट त्याच्यामुळे आपल्याला मिळतात. सो फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युस्ड वॉज टोबॅको. त्याच्यावरती क्वेश्चन आतापर्यंत 2दा विचारलेला आहे एमएसटी सीईटी साठी. फर्स्टली ट्रान्सजेनिक प्लांट जो आहे तर तो टोबॅको आहे. टोबॅको म्हणजे तंबाखू. ओके, सो मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट अँड सेव्हरल मोनोकॉट लाईक मेज, ओट, राईस, व्हीट आर नोन. सो खूप साऱ्या, जवळपास 60 वेगवेगळ्या प्रकारच्या डायकॉटच्या ट्रान्सजेनिक व्हरायटीज, प्लांट व्हरायटीज बनवलेल्या आहेत, आणि मोनोकॉटच्या सुद्धा खूप साऱ्या आहेत, जसं की मेज आहे, मका आहे, राईस आहे, गहू, तांदूळ आहे, गहू आहे. ओके, त्याचबरोबर टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो, शुगर बीट, ग्रेप्स, ब्रिंजल, कॉटन आर अदर ट्रान्सजेनिक क्रॉप्स.
सो ट्रांजेनिक क्रॉप आर बिंग लुक अप बायोरिएक्टर्स फॉर मॉलिक्युलर फार्मिंग. सो काय आहे तर खूप साऱ्या आपण व्हरायटी बनवलेल्या आहेत. तर ट्रांजेनिक प्लांट म्हणजे काय, तर हे बायोरिएक्टर सारखंच काम करतात मॉलिक्युलर फॉर्मिंगसाठी. सो दॅट इज द प्रोडक्शन ऑफ नोवेल ड्रग लाईक इंटरफेरॉन्स, एडिबल वॅक्सिन, अँटीबायोटिक्स, अमिनो ऍसिड्स, इम्युनोथेरपेटिक्स ड्रग, हे सगळे आपण प्लांटमध्ये प्रोड्यूस करू शकतो. म्हणजे जसं आपण जीन ट्रान्सफर करून बॅक्टेरियापासून काही प्रोडक्ट आपल्याला मिळतात, त्याच पद्धतीनं काही नोवेल ड्रग्स जसं की इंटरफेरॉन असेल, एडिबल वॅक्सिन असेल, अँटीबॉडीज असतील, अमिनो ऍसिड्स असतील, देन इम्युनोथेरॅपेटिक्स ड्रग्स असतील, तर हे सगळे आपण प्लांटमध्ये बनवू शकतो. ओके, आहे का नाही इंटरेस्टिंग. सो व्हॉट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ द जेनेटिकली मॉडिफाईड फ्रूट प्लांट. आता फूड प्लांट बद्दल जर विचार जर केला तर द वेज विच वन थिंग दॅट जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट कॅन हेल्प आर लिस्टेड. खूप सारे ऍडव्हान्टेजेस आहे. त्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे आपल्याला, दॅट इज द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. म्हणजे जे काही इन्सेक्ट असेल, पेस्ट असेल, तर त्यांच्यासाठी रेजिस्टंट व्हरायटी आपण बनवलेला आहे. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे दॅट मीन्स द बीटी कॉटन. सो इट कॅन हेल्प फार्मर टू रिड्यूस देअर यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड. कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की केमिकल पेस्टिसाइड जे आहे तर ते किती हार्मफुल आहेत आपल्या बॉडीसाठी. इट कॉजेस कॅन्सर अँड अदर डिझीज. खूप सारे डिसीज कॉज केले जातात केमिकल पेस्टिसाइड फर्टिलायझरमुळे. कारण बायोमॅग्निफिकेशन प्रोसेस आपण शिकलेलो आहे आणि त्याच्यामुळे ते मॅग्निफाय होऊन आपल्याच बॉडीमध्ये येतात, ह्युमन बॉडीमध्ये येतात आणि त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट ह्युमन बॉडीवरती दिसतात. सो विच कॅन रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग फूड. आणि त्याच्यामुळे काय होतंय आणखी तर कॉस्ट पण वाढते, कारण केमिकल पेस्टिसाइड जे असतात ते खूप महाग असतात. मग जर आपण इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट जर बनवले, त्यांना केमिकल पेस्टिसाइड स्प्रे करण्याची गरजच पडणार नाही आणि त्याच्यामुळे फूड प्रोड्युसिंग जे काही कॉस्ट आहे तर ते कमी होईल. सो हाऊएव्हर an alternative has been available for more than 30 years, which is biological insecticide from the bacterium. कुठल्या बॅक्टेरियम पासून काढलं मग, सो दॅट इज द बॅसिलस थुरेंजेनेसिस. हे लक्षात ठेवा, बीटीचा लॉंग फॉर्म आहे, दॅट इज द बॅसिलस थुरेंजेनेसिस. हा बॅसिलस थुरेंजेनेसिस हा बॅक्टेरिया आहे आणि हा बॅक्टेरिया बॉलवर्मच्या गट्स मध्ये राहतो. बॉलवर्म म्हणजे बोंडअळी. ओके, so however, the use of Bacillus thuringiensis spray is limited because of low stability of the protein in the field. पण जर याला जर आपण डायरेक्टली जर स्प्रे करायचं म्हटलं बॅसिलस थुरेंजेनेसिसला, तर त्याची स्टॅबिलिटी खूप कमी आहे, कारण त्याच्या बॉडीमध्ये जे प्रोटीन असतं तर त्याची स्टॅबिलिटी कमी असते. सो बीटी कॉटन इज वन ऑफ द बेस्ट ट्रांजेनिक प्लांट नोन फॉर इट्स इन्सेक्ट रेजिस्टन्स प्रॉपर्टी. बेस्ट एक्झाम्पल दॅट इज द बीटी कॉटन, बॅसिलस थुरेंजेनेसिस कॉटन. काय कसं बनवलेलं आहे डिटेलमध्ये डिस्कस करू. बघा इथे दिलेलं आहे डिटेलमध्ये. सो इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट कंटेन आयदर जीन फ्रॉम बॅसिलस थुरेंजेनेसिस और काउपी ट्रिप्सिन इनिबिटर जीन. बॅसिलस थुरेंजेनेसिसच्या जीन पासून घेतला जातो किंवा काउपी ट्रिप्सिन इनिबिटर जीन पासून घेतला जातो. सो जीन कॉल्ड एज अ क्रायजीन. कुठला जीन आहे बॅसिलस थुरेंजेनेसिस मधला हा जीन, दॅट इज द क्रायजीन. सो प्रेझेंट इन बॅसिलस थुरेंजेनेसिस produces a protein that form crystalline inclusions in bacterial spores. हे काय करतात तर बॅसिलस थुरेंजेनेसिस मध्ये काही प्रोटीन तयार करतात. When ingested by the susceptible insect, a combination of high pH and enzyme proteinases of the insect midgut. काय होतं तर ज्यांनी हा प्रोटीन कंझ्युम केला, खाल्ला, तर त्या इन्सेक्टच्या गटमध्ये, मिडगटमध्ये हाय पीएच होतो, एन्झाईम प्रोटीनेज स्टार्ट होतो आणि त्यामुळे काय होतं, सो द प्रोसेस देम हायड्रॉलिटिकली टू रिलीज द कोर टॉक्सिन फ्रॅगमेंट्स. काय होतं तर त्यांच्या गटमध्ये हायड्रॉलिकली खूप जास्त टॉक्झिनचे फ्रॅगमेंट्स बनतात आणि त्या टॉक्झिन फ्रॅगमेंटमुळे त्या इन्सेक्टची होते डेथ. ओके, सो द इफेक्ट टू these fragments is seen within the minute of ingestion. आणि जेव्हा त्यांनी खाल्लं एका मिनिटामध्ये त्याचा इफेक्ट स्टार्ट होतो. सो बिगिनिंग विथ मिडगट पॅरालायसिस.
अँड एंडिंग विथ डिस्ट्रप्शन ऑफ मिडगट सेल ऑफ इन्सेक्ट. काय होतं तर त्याला पॅरालिसिस होतं आणि त्याच्या सेल ज्या आहे तर त्याचं डिस्ट्रप्शन होतं आणि इन्सेक्टची होतं डेथ. So BT toxin activity has been against many species of insect within the order of Lepidoptera, Daptera and Coleoptera. या सगळ्या ऑर्डर्स मधले इन्सेक्टला हा बीटी टॉक्सिन जो आहे तर तो किल करू शकतो. आणि आपण जेवढं काही इन्सेक्टिसाइड केमिकल इन्सेक्टिसाइडचा जो काही खर्च आहे तर तो सगळा या फार्मरचा वाचणार आहे आणि त्यामुळे फार्मरसाठी हे एक वरदान ठरलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं कुठलाही जीन आपल्या बॉडीमध्ये नाही आहे किंवा अशा कुठल्याही बीटी टॉक्सिनचा इफेक्ट डायरेक्टली ह्युमन बॉडीवरती होत नाही आणि त्याच्यामुळे इट इज द सेफ. आणि हे जे आहे बीटी टॉक्सिन किंवा बीटी व्हरायटीज तर त्या ह्युमनसाठी सेफ आहे. पुढे आपल्याला दिलेला आहे गोल्डन राईस. गोल्डन राईस जो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राईसमध्ये व्हिटॅमिन ए नसतं आणि बाकीच्या राईस जो आहे तर तो सगळीकडे खाल्ला जातो आणि व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी जनरली सगळ्यांमध्येच होते आणि म्हणून गोल्डन राईस एक बेस्ट एक्झाम्पल आहे. सो ट्रान्जेनिक फूड क्रॉप यूज टू रिड्यूस व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी डिसीजेस. व्हिटॅमिन ए बॉडीमध्ये वाढण्यासाठी राईसमध्ये व्हिटॅमिन ए प्रोड्यूस करणारा जीन इंट्रोड्यूस केला आणि बनवला गोल्डन राईस. आणि त्याच्यामुळे काय झालं तर ए डिफिशियन्सी व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी जे डिसीज होते तर त्यांना क्युअर करणं त्यांना रिड्यूस करणं शक्य झालेलं आहे. सो सिमिलरली द जीन ऑफ अल्फा अमायलेज इनिबिटर. ओके, अल्फा अमायलेज इनिबिटर जीन जो आहे दॅट इज द अल्फा ALPV हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम अडझुकी दॅट इज द फॅजिओलस वल्गॅरिस. यालाच आपण राजमा म्हणतो. ओके, अडझुकी बीन फॅजुलस वल्गॅरिस म्हणजेच राजमा याच्यामधून काढला अल्फा अमायलेज इनिबिटर जीन अँड ट्रान्सफॉर्म टू टोबॅको. कुणामध्ये ट्रान्सफर केला टोबॅकोमध्ये ट्रान्सफर केला. अँड दिस जीन वर्क अगेन द पेस्ट. आणि हा जीन जो आहे तर तो पेस्टच्या अगेन्स्ट काम करतो. कुठल्या झॅब्रोट्स फॅसिटस झॅब्रोस सबफॅसिटस अँड कॅलोसोब्रचस चायनेन्सिस ह्या दोन पेस्टच्या अगेन्स्ट हा अल्फा अमायलेज इनिबिटर जीन जो आहे जो अडझुकी बीन म्हणजेच राजमामधून काढलेला आहे तर तो जीन टोबॅकोमध्ये टाकल्यानंतर टोबॅकोच्या पेस्टवरती हा कंट्रोल करतो. आणि हे बेस्ट एक्झाम्पल आहे आतापर्यंतचं ते म्हणजे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट क्रॉपसाठी. त्याच्यानंतर पुढे जे दिलेलं आहे तर दॅट इज द इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटीज दॅट इज द बायोफॉर्टिफिकेशन. बायोफॉर्टिफिकेशन म्हणजे काय? सो इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटी दॅट मीन्स द बायोफॉर्टिफिकेशन. मग ट्रान्जेनिक प्लांट असे पण बनवले की ज्याच्यामध्ये आपण क्वांटिटी नाही तर क्वालिटी इन्क्रीज करतो. ओके, काय करतोय आपण त्याची क्वालिटी इन्क्रीज करतो, त्याचे फूड न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे आहेत तर त्या इन्क्रीज करतो जेणेकरून आता सध्या आपण म्हणतो की जे काही हायब्रिड व्हरायटी आहे तर त्याच्यामध्ये तेवढं न्यूट्रिशन नाहीये. तर असं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. जे काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे आहेत तर त्याच्यामध्ये बायोफॉर्टिफिकेशनला सुद्धा लक्षात ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या ह्युमन नीड्स आहेत ज्या इसेन्शियल मटेरियल आहे आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल फूड आहे तर ते सगळं फूड आपल्याला या ट्रान्जेनिक प्लांट पासून मिळू शकतं. बघा, ट्रान्जेनिक प्लांट हॅव ऑल्सो बीन प्रोड्यूस टू प्रोव्हाइड फंक्शनल फूड अँड न्यूट्रासिटिकल्स फॉर मिलियन ऑफ इयर्स इन डेव्हलपिंग कंट्रीज. सो काय ट्रान्जेनिक प्लांट कशासाठी तयार केलंय? सो प्रोव्हाइड फंक्शनल फूड अँड न्यूट्रासिटिकल्स न्यूट्रिशनसाठी. सो राईस इज द मेन ॲटम फॉर देअर डाएट. जनरली डेव्हलपिंग कंट्रीमध्ये एक डाएट मध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणून खाल्ला जातो तो म्हणजे राईस म्हणजे जनरली तांदूळ. सो बिकॉज राईस डू नॉट कंटेन मेनी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स माल न्यूट्रिशन इज व्हेरी कॉमन इन दिस कंट्री. आता राईस जर बघितलं आपण तर राईसमध्ये सगळ्याच इसेन्शियल न्यूट्रिएंट नाही आहेत आणि त्याच्यामुळे माल न्यूट्रिशन म्हणजे ज्याला आपण कुपोषितता जी आहे माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषितता इज व्हेरी कॉमन. सगळं कॉमन आहे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये. सो स्पेशली टेरिबल इज द ब्लाइंडनेस दॅट रिझल्ट फ्रॉम अ लॅक ऑफ व्हिटॅमिन ए. ब्लाइंडनेस येऊ शकतो व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी असल्यामुळे, आंधळेपणा. ओके, सो दिस व्हिटॅमिन इज अबंडंट इन मिल्क.
अँड व्हेजिटेबल्स सच एज कॅरट्स. ओके, मिल्कमध्ये अबंडंट आहे व्हिटॅमिन ए. व्हेजिटेबल मध्ये म्हणजे कॅरेट मध्ये पण अबंडंट आहे. सो विच मोस्ट ऑफ द पुअर पीपल ऑफ वर्ल्ड कॅन नॉट अफोर्ड. आणि काही असे गरीब लोक आहेत ज्यांना रोज दूध घेणं असेल किंवा कॅरेट खाणं असेल तर हे पॉसिबल नाही आहे. ओके, गाजर जे आहे तर ते पॉसिबल नाही आहे त्यांना घेणं. सो टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम स्विच रिसर्चरनी काय केलं, क्रिएट ट्रान्जेनिक राईस known as a golden rice and transgenic mustard, that is the golden mustard. So दोन क्रॉप व्हरायटी बनवल्या, गोल्डन राईस अँड गोल्डन मस्टर्ड. सो व्हरायटीज दॅट आर हाय इन व्हिटॅमिन ए. काय केलं यांच्यामध्ये, तर व्हिटॅमिन ए जे आहे तर त्याची इफिशियन्सी वाढवली, त्याचा अमाऊंट वाढवलं. सो द गोल्डन कलर इज ड्यू टू द व्हिटॅमिन ए. आणि हा गोल्डन कलर जो आलेला आहे तर तो या व्हिटॅमिन ए मुळेच आलेला आहे. सो दे होप that this rice, if grown and eaten in developing countries, would reduce the disease associated with vitamin A deficiency. आणि त्याच्यामुळे आता काय व्हायला लागलं, तर हा राईस जो आहे तर तो डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ग्रो करायला लागले, तिथे खायला लागले आणि त्याच्यामुळे आता व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी जी आहे तर ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे काही ट्रान्जेनिक प्लांट आणि त्यांनी तयार केलेले फंक्शनल फूड किंवा न्यूट्रासिटिकल काय इन्क्रीज केलेलं आहे तर त्याचा एक चार्ट दिलेला आहे. तर तो बघूया आपण. बघा, सबस्टन्स काय तर प्रो व्हिटॅमिन ए, हा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. राईस मध्ये वाढवलाय. ट्रान्झिन्स कुठले ट्रान्झिन घेतले, तर फायटोटिन सिंथेस अँड लायकोपिन सायक्लेज हे दोन जीन जे आहे तर ते ट्रान्सफर केलेले आहेत. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई हे सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे. हे कॅनोला प्लांट मध्ये बनवलेलं आहे ट्रान्जेनिक. आणि गॅमा टोकोफेरॉल मिथाइल ट्रान्सफरेज नावाचा जीन जो आहे तर तो ट्रान्झिन्स म्हणून यूज केलेला आहे. त्याच्यानंतर फ्लॅवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. टोमॅटो मध्ये टाकलेले आहेत. कॅलोने आयसोमरेज नावाचा जो ट्रान्झिन यूज केलेला आहे. त्याचबरोबर फ्रक्टन्स लो कॅलरीज साठी इम्पॉर्टंट आहे. शुगर बीट मध्ये टाकलेलं आहे. वन सुक्रोजेस किंवा सुक्रेज फ्रक्टोसाइल ट्रान्सफरेज नावाचा ट्रान्झिन इथे यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आयर्न फॉर्टिफिकेशन साठी गरजेचं आहे. राईस मध्ये टाकलेला आहे. फेरिटिन, देन मेटॅलोथाइन अँड फायटेज असे जे ट्रान्झिन जे आहे तर ते राईस इफिशियन्सी वाढवण्यासाठी, राईस वाढवण्यासाठी यूज केलेले आहेत. राईस मध्ये आयर्न वाढवण्यासाठी. सो इम्पॉर्टंट इन ऑइल कंटेंट अँड ऑइल क्वालिटी ऑफ ऑइल क्रॉप लाईक सोयाबीन, ऑइल पाम, रिपीज अँड सनफ्लावर have been achieved by transfer of Arabidopsis gene. काय केलंय तर ऑइल कंटेंट आणि ऑइलची क्वालिटी इंप्रूव्ह करण्यासाठी अरेबिडॉप्सिस चा जीन सोयाबीन, ऑइल पाम, रेपसीड अँड सनफ्लावर यांच्यामध्ये हे ट्रान्सफर केलेला जीन आहे. सो आयर्न डिफिशियन्सी इज ऑल्सो सिरियस न्यूट्रिशन प्रॉब्लेम. आयर्न डिफिशियन्सी, लोहाची कमतरता. सो अफेक्टिंग अन एस्टिमेट 30% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. आणि जवळपास 30% पूर्ण जगामध्ये असलेले 30% लोकसंख्या या आयर्न डिफिशियन्सीने बाधित आहे. सो फॉर प्रोडक्शन ऑफ ट्रान्जेनिक क्रॉप दॅट विल प्रोड्यूस फूड रिच इन आयर्न. सो असं फूड तयार करा की ज्याच्यामध्ये आयर्न जास्त असेल. सो अन आयर्न स्टोरेज प्रोटीन दॅट इज द फेरिटिन इज टार्गेटेड. मग आयर्न स्टोअर करणारा जो प्रोटीन आहे तर तो आहे फेरिटिन. मग याला टार्गेट केलं गेलं. सो फेरिटिन इज फाउंड इन मेनी अॅनिमल्स, प्लांट अँड बॅक्टेरिया. फेरिटिन जो आहे तर तो खूप साऱ्या अॅनिमल मध्ये आहे, प्लांट मध्ये आहे, बॅक्टेरिया मध्ये आहे. सो द जीन फॉर फेरिटिन प्रोटीन आयसोलेटेड फ्रॉम सोयाबीन अँड फॅजिओलस हाव बीन ट्रान्सफर्ड टू राईस. सो काय केलं गेलं मग हा सोयाबीन मध्ये असलेला फेरिटिन जीन, फॅज्युलस म्हणजे राजमामध्ये असलेला फेरिटिन तिथून काढला आणि तो राईस मध्ये टाकला. आणि त्याच्यामुळे राईस मध्ये अशी व्हरायटी मिळाली आपल्याला की जो आपल्याला आयर्न डिफिशियन्सी मध्ये सुद्धा मदत करू शकेल. पुढे आपल्याला दिलेलं आहे डू यू नो सेक्शन. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहित आहे का, काय दिलंय त्यांनी बघा. सो जेनेटिकली इंजिनियर
herbicide tolerant plant are developed as in maize, wheat and many other monocot plant. काय केलं, हर्बिसाइड रेजिस्टंट टॉलरंट प्लांट बनवले. म्हणजे काय, तर आपण हर्बिसाइड जरी स्प्रे केलं तर मेन क्रॉप जो आहे आपल्याला, तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण मात्र जे वीड्स आहेत, गवत आहे, तर त्याचं मात्र किल केलं जाईल, त्यांना जाळलं जाईल किंवा त्यांना मारलं जाईल. सो जेनेटिकली इंजिनियर्ड disease resistant plant that against bacterial and viral pathogens are also developed in crop plant like tomato, potato and tobacco. सो काय, जेनेटिकली इंजिनियर्ड डिसीज रेजिस्टंट प्लांट की ज्यांना डिसीजच होणार नाही, बॅक्टेरियल डिसीज किंवा व्हायरल पॅथोजन त्यांना काही अटॅक करूच शकणार नाही. सो असे काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप सुद्धा बनवलेले आहेत, टोमॅटोचे, पोटॅटोचे आणि टोबॅकोचे. देन प्लांट डिफिशियंट इन अमिनो ऍसिड like methionine, lysine, and tryptophan are genetically engineered by introducing gene from other sources so as make the seed protein rich. So generally जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत, पल्सेस म्हणतो आपण त्यांना, किंवा काही मेज सारखे प्लांट आहेत, तर यांच्यामध्ये काय केलं, तर अमिनो ऍसिडची त्यांच्यामध्ये डिफिशियन्सी होती. कुठल्या कुठल्या अमिनो ऍसिडची, मिथ्योनिन असेल, लायसिन असेल, ट्रिप्टोफॅन असेल. तर मग जेनेटिकली मॉडिफाय करून त्यांच्यामध्ये ते जीन टाकले आणि आता त्यांच्यामध्ये मिथ्योनिन असेल, लायसिन असेल, ट्रिप्टोफॅन असेल, तर हे अमिनो ऍसिड बनतात. सिमिलरली जेनेटिकली इंजिनियर्ड प्लांट्स टॉलरंट to abiotic stresses such as high temperature, water, cold. सो असे स्ट्रेस त्यांच्यामध्ये येत होते आणि त्याच्यामुळे त्यांची डेथ होत होती. मात्र आता काय केलं, तर जेनेटिकली मॉडिफाईड करून त्यांच्यामध्ये स्ट्रेस रेजिस्टंट किंवा स्ट्रेस टॉलरंट अशा व्हरायटीज बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता ते जरी पण वॉटर स्ट्रेस असेल, हाय टेम्परेचर असेल, लो टेम्परेचर असेल, तरी सुद्धा ते इझिली जगू शकतात. ओके, तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. देन मॉडिफिकेशन ऑफ पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. अजून काय केलं, तर हार्वेस्ट केल्यानंतर पोस्ट हार्वेस्ट कंडिशन मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स मॉडिफिकेशन केलंय. म्हणजे जसं की बघा, डिसीजेस अँड पेस्ट ब्रशिंग ऑन सॉफ्ट फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. सो हीट अँड कोल्ड स्टोरेज, ओव्हर रायपनेस, देन लॉस ऑफ फ्लेवर्स अँड ओडर्स, हे सगळे प्रॉब्लेम होते. काय प्रॉब्लेम होते, की फ्रूट काढल्यानंतर त्याचे जे काही आहे तर ते बस्ट व्हायचे, किंवा त्याच्यावरती काही पेस्ट अटॅक करायचे, किंवा काय व्हायचं, तर त्यांना हीट किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं लागायचं, किंवा त्याला खूप जास्त पिकले जायचे, किंवा त्याचा फ्लेवर जो आहे तर तो स्मेल असेल किंवा टेस्ट असेल तर तो चेंज व्हायचे. सो हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत, ओके, सो लीड टू द ग्रेट डील ऑफ लॉसेस. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, खूप जास्त नुकसान व्हायचं स्टोरेज कंडिशनला असेल किंवा ट्रान्सपोर्ट करत असताना. मग हे होऊ नये म्हणून काय केलं गेलं, तर जेनेटिकली मॉडिफाईड कन्सेप्ट यूज करून मोस्ट ऑफ द फिजियोलॉजिकल चेंज, स्पेसिफिकली मोस्ट ऑफ दिस फिजियोलॉजिकल चेंज आर ड्यू टू द एंडोजिनस एन्झाइम ऍक्टिव्हिटी. सो आतमध्ये असलेले जीनची ऍक्टिव्हिटीमुळे हे होत होतं. सो जेनेटिक इंजिनिअरिंग हॅज मेड इट पॉसिबल टू स्लो डाऊन दिस ऍक्टिव्हिटी. आणि जेनेटिकली इंजिनिअरिंगनी काय केलं, इंजिनियर्सनी, की या ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन केल्या. सो इट इन दॅट टोमॅटो एन्झाइम पॉलीगॅलॅक्टोयुरोनेज. ओके, हा जो एन्झाइम आहे पॉलीगॅलॅक्टोयुरोनेज ब्रेक डाऊन द सेल वॉल कॉन्स्टिट्यूएंट पेक्टिन. हा काय करायचा, तर पेक्टिन तयार करायचा, पेक्टिनला डिग्रेड करायचा. सो लिडिंग टू सॉफ्टनिंग ऑफ फ्रूट ड्युरिंग रायपनिंग. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, फळं पिकत असताना त्याचा कव्हर जे आहे तर तो सॉफ्ट व्हायचा. सो दस द फ्रूट आर इझिली ब्रश्ड अँड डॅमेज ऑन शिपमेंट. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, हे फळ पिकलेल्या असल्यामुळं ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन, शिपमेंट, हे काय व्हायचं, फ्रूट डॅमेज व्हायचं. सो बाय इनिबिटिंग द पॉलीगॅलॅक्टोयुरोनेज बाय अँटीसेन्स जीन्स. आणि याला काय केलं, या पॉलीगॅलॅक्टोयुरोनेजला इनिबिट करून ठेवलं अँटीसेन्स जीन्सने. आणि दिस टोमॅटो दॅट इज द जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटो आर कॉल्ड ॲज अ फ्लावर टोमॅटो. आणि या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपला काय म्हटलं, टोमॅटोमध्ये काय म्हटलं, तर फ्लावर टोमॅटो. आणि हा फ्लावर टोमॅटो जो आहे तर तो काय करत होता, तर लॉंग ट्रान्सपोर्टेशन मध्ये सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये राहत होता, चांगला राहत होता, खराब होत नव्हता. त्याची शेल्फ लाईफ पिरियड जी आहे तर ती वाढवली. शेल्फ लाईफ पिरियड म्हणजे काय, तर तोडून खराब होईपर्यंत जो मध्ये असलेला जो पिरियड आहे तर त्याला म्हटलं तर शेल्फ लाईफ पिरियड. सो इट रिमेन ऑन द वाईन until
मॅच्युअर अँड टू बी ट्रान्सपोर्टेड इन द फिल्म सॉलिड स्टेट. काय केलं जातं तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये हा सॉलिड राहत होता आणि त्याच्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी जास्त वेळ मिळत होता. ओके, सो हे पण आपल्याला माहिती पाहिजे. पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा, प्लांट्स ऍज अ फॅक्टरीज. आता प्लांटचा यूज सुद्धा आपण ऍज अ फॅक्टरी करू शकतो. प्लांटचा यूज सुद्धा आपण काय करायला लागलोय, ऍज अ फॅक्टरी म्हणून करायला लागलोय. सो टू प्रोड्यूस नोवेल बायोकेमिकल्स अँड वॅक्सिन, दॅट इज द बायोफार्मास्युटिकल्स. खूप सारे बायोकेमिकल्स जसे आपण तयार करतो त्याच पद्धतीने आपण वॅक्सिन सुद्धा तयार करायला लागलोय. तरच म्हटलं आता बायोफार्मास्युटिकल्स. सो प्लांट्स आर पोटेन्शियल फॅक्टरीज or bioreactor for high value biochemical like starch, sugar, lipids, protein, and product like fine chemicals, perfume, adhesive compound, as well as industrial lubricants, biodegradable plastic, and even renewable energy crop to replace fossil fuel. बघा, खूप जास्त यूज आहे प्लांटचा. काय काय यूज आहे तर ह्यांना आपण फॅक्टरी सारखं पोटेन्शियल देऊ शकतो, बायोरेक्टर सारखे कंपाऊंड यांच्याकडून तयार करू शकतो, जसं की स्टार्च असेल, शुगर असेल, प्रोटीन असेल, लिपिड असेल. आणि एवढंच नाही तर खूप सारे परफ्यूम, ॲडेझिव्ह, त्याचबरोबर इंडस्ट्रीसाठी लागणारे लुब्रिकंट्स, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आणि रिन्युएबल एनर्जी म्हणजे परत परत तयार करू शकणारी एनर्जी, हे सगळं आपण बनवू शकतो. आणि ही रिन्युएबल एनर्जी जी आहे तर ती फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांना रिप्लेस करण्याची सुद्धा क्षमता ठेवते. सो बायोफार्मास्युटिकल्स आर प्रोटीन्स, हार्मोन्स. काय केलं जातं बायोफार्मास्युटिकल्स मध्ये? सो प्रोटीन आहे, हार्मोन्स आहे, अँटीबॉडीज आहे, वॅक्सिन और एन्झाइम्स आयसोलेटेड फ्रॉम ट्रान्जेनिक प्लांट्स अँड सम ऑफ द प्रोटीन्स आर बीइंग प्रोड्यूस बाय ट्रान्जेनिक क्रॉप प्लांट्स. सो खूप सारे हार्मोन, अँटीबॉडीज, वॅक्सिन, प्रोटीन, एन्झाइम्स हे आपण प्लांटमध्ये तयार करू शकतो आणि ते परत नंतर ह्युमन साठी यूज करू शकतो. बघा, सो human growth hormone which is the gene inserted into the chloroplast DNA of tobacco plants. काय केलं, ह्युमन ग्रोथ हार्मोनचा जीन जो आहे तर तो क्लोरोप्लास्ट डीएनए मध्ये इन्सर्ट केला टोबॅको प्लांट, आणि आता आपल्याला ह्युमन ग्रोथ हार्मोन प्लांट पासून मिळायला लागलं. सो ह्युमनाइज अँटीबॉडी अगेन्स्ट सच इन्फेक्शन. काही ह्युमनाइज अँटीबॉडीज आहे म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडीज जे आहे कुणाच्या अगेन्स्ट तर HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, देन रेस्पिरेटरी syncytial virus, that is the RSV, then herpes simplex virus, that is the HSV. It causes cold sore. ओके, तर याच्या अगेन्स्ट काम करणाऱ्या जे काही ह्युमनाइज अँटीबॉडी आहे तर त्या सुद्धा आपण तयार करायला लागलोय. त्याचबरोबर प्रोटीन अँटीजन टू बी यूज इन वॅक्सिन. प्रोटीन ऍज अ अँटीजन म्हणून सुद्धा वॅक्सिन मध्ये आपण काम करायला लागलो, जसं की पेशंट स्पेसिफिक अँटी लिम्फोमा. हा अँटी लिम्फोमा जो आहे तर तो कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो. कॅन्सर वॅक्सिन म्हटलं जातं त्याला. ओके, स्पेसिफिक अँटीलोमा वॅक्सिन, पेशंट स्पेसिफिक. देन बी लिम्फोमाज आर क्लोन of malignant B expressing on their surface a unique antibody molecule. सो आपण बी सेल लिम्फोमाजच्या तर त्याच्या क्लोन्स बनवू शकतो, मॅलिग्नंट बी सेल्स. ओके, सो करंटली मेनी नॉवेल प्रोडक्ट हॅव बीन कमर्शियली एक्सप्लॉयटेड फॉर देअर प्रोडक्ट सच ॲज. खूप सारे प्रोडक्ट आपण बनवायला लागलेले आहेत. कुठले कुठले आहेत तर बघा इथे दिलेले आहेत. सो फर्स्ट वन इज द सुपर ग्लू. ओके, हा जो ॲडेझिव्ह आहे सुपर ग्लू प्रोड्यूस बाय टोबॅको प्लांट विथ जीन एन्कोडिंग फॉर पॉवरफुल ॲडेझिव्ह प्रोटीन enables marine muscles to stick to rock. It will be specially valuable for biochemical glue for body repair during surgery. सो काय करायला लागलोय आता, सुपर ग्लू आपण तयार करायला लागलोय, जे की आपण टोबॅको प्लांट मध्ये जीन इंट्रोड्यूस करून आपण बनायला लागलोय आणि त्याचे खूप सारे यूज आपण व्हायला लागलेत. ओके, स्पेसिफिकली आपण हे बॉडी रिपेअरिंग करण्यासाठी सर्जरीच्या मध्ये आपण हे बायोकेमिकल ग्लू यूज करायला लागलो. त्याचबरोबर ट्रान्जेनिक प्लांट्स कंटेनिंग ऑइल एन्कोडिंग जीन्स फ्रॉम मराइन अल्गी प्रोड्यूस ऑइल दॅट हॅज न्यूट्रिशनल व्हॅल्यू सिमिलर टू गुड लिव्हर ऑइल. आपण ट्रान्जेनिक प्लांट स्पेसिफिकली आपण काय केलंय
तर हे मराईन अल्गी पासून ऑइल एन्कोडिंग जीन्स काढलेत आणि ते आता ऑइल प्रोड्यूस करणाऱ्या प्लांटमध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे तर ती सिमिलर आहे कॉड लिव्हर ऑइलच्या. देन प्लांट दॅट विल प्रोड्यूस अँटी मलेरियल ड्रग आर्टेमिस्निन. प्लांट पासूनच आपण काय करतो, अँटी मलेरियल ड्रग आर्टेमिस्निन जे आहे तर ते सुद्धा प्रोड्यूस करतो. देन जेनेटिकली इंजिनियर्ड ऑपियम स्पेसीज, ओपियम पॉपी जे आहे म्हणजे आपण त्याला खसखस म्हणतो, तर त्याच्यापासून मोर पॉवरफुल पेन किलर प्रोड्यूस करू शकलोय. ओके, पॉपी ड्रग्स म्हणतात त्याला. सो त्याच्यापासून आपण मॉर्फिन जे आहे तर ते तयार करू शकतो. देन ट्रान्जेनिक प्लांट प्रोड्युसिंग एडिबल वॅक्सिन. ट्रान्जेनिक प्लांट जे आहे तर ते एडिबल वॅक्सिन सुद्धा तयार करू शकतो. काय एडिबल वॅक्सिन कॉन्सेप्ट बघा. सो जेनेटिकली अल्टर प्लांट कॅन प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू इन्फेक्शियस डिसीज. सो खूप सारे इन्फेक्शियस डिसीज पासून आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं. सो प्लांट प्रोडक्ट ऍक्टिंग ॲज अ वॅक्सिन विल बी एक्सपेन्सिव्ह टू प्रोड्यूस अँड दस कॅन इझिली बी मेड अवेलेबल इन डेव्हलपिंग कंट्रीज. खूप सारे वॅक्सिन जे आहे तर ते तयार करणारे जीन्स जे आहे तर ते आपण वेगवेगळ्या फूड प्रोडक्टमध्ये टाकले आणि त्याच्यामुळे आपल्याला वॅक्सिन जे आहे तर ते सेपरेट घ्यायची गरज नाही. खूप सारे डिसीज वरती आपण ते यूज करायला लागलोय. जसं की पोटॅटोज असेल, टोमॅटोज असेल, बनाना, सोयाबीन्स, अल्फाल्फा अँड सिरियल्स आर द मोस्ट कॉमन फूड प्रपोज फॉर इडिबल वॅक्सिन डिलिव्हरी. सो हे सगळे प्लांट जे आहे तर त्याच्यामध्ये इडिबल वॅक्सिन जे आहे तर ते काम करतात. त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे आता जसं ट्रान्जेनिक प्लांट्स बघितलं तर त्याच पद्धतीनं ट्रान्जेनिक अॅनिमल सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण खूप सारे व्ह्युअर इथे असे आहेत की जे व्हिडिओ तर बघतायत मात्र अजून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. त्याच्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.